करत असताना शहरातील सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी अस्तित्वातील नाल्यांचं रुंदीकरण करण्याची गरज आहे। मात्र अंबरनाथ शहरात पालिका प्रशासनाच्या मदतीनं शहरातील मुख्य नाले रुंद करण्याऐवजी अरुंद करण्याची कामं सुरू आहेत। विशेष म्हणजे भूमाफियांना पालिका प्रशासन देखील पाठबळ देत असल्याचं समोर येतंय। आजच्या घडीला शहरातील जे मुख्य नाले आहेत ते नाले देखील अरुंद करण्याची कामं सुरू आहेत आणि त्याकडे पालिका प्रशासन मात्र डोळे झाक करतंय। यातील काही कामे स्वतः पालिका प्रशासनच करत असल्यामुळे कुंपणच शेत खातंय अशी चर्चा रंगू लागलीये। मोहनपुरम नाल्याचा गळाच शाळा प्रशासनानं आवळलाय। शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या मोहनपुरम संकुलाच्या शेजारी वाहणारा मोठा नाला हा एका शाळेच्या प्रशासनानं परस्पर अरुंद केलाय। पावसाळ्यात या नाल्याला मोठा प्रवाह येत असताना देखील शाळा प्रशासनानं मोठी आरसीसी भिंत बांधून नाला अरुंद केलाय। त्यामुळे मागच्या बाजूला पाणी भरण्याचा धोका निर्माण झालाय। लोकनगरी नाला देखील पालिकेनंच केला अरुंद। अंबरनाथ MIDC महालक्ष्मी नगर या संपूर्ण वस्तीचा पाण्याचा प्रवाह लोकनगरी येथील नाल्याच्या प्रवाहात येतो। पावसाळ्यात हा नाला भरून वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठा पूल देखील उभारण्यात आलाय। मात्र आता पालिका प्रशासनानं या नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याच्या अनुषंगानं नाल्याच्या मध्यभागीच बांधकाम सुरू केलंय। त्यामुळे हा नाला खूपच अरुंद होणार आहे। महामार्गा शेजारी कंपन्यांनीच केला नाला अरुंद। कल्याण बदलापूर राज्य महामार्गाला लागूनच मोठा नाला वाहतो। मात्र हा नाला रुंद करण्याऐवजी या ठिकाणी असलेल्या कंपन्यांनी आणि त्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मालकांनी परस्पर हे नाले वळवले आहेत। एवढंच नव्हे तर काही नाले बंदिस्त करून ते अरुंद केले आहेत। पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग कमी पडत असल्यामुळे विमको नाका परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच पाणी साचतंय। त्यामुळे राज्य महामार्ग पूर्णपणे पावसाळ्यात बंद होतोय। अंबरनाथ पालिका प्रशासनच जबाबदार। कल्याण बदलापूर राज्य महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याचं कारण पुढे करत पालिका प्रशासन त्या ठिकाणच्या नाल्याच्या रुंदीकरणाकडे लक्ष देत नाहीये। यासोबतच ज्या कंपन्यांनी परस्पर नाले वळवले आहेत त्याची जबाबदारी MIDC वर सोपवून स्वतः हात वर करतायत। 5 कोटींचा नाल्याचा निधी गेला वाया। कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर समांतर नाला उभारण्यासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र अनेक कारखानदारांनी हा नाला अरुंद केल्यामुळे आणि काही कारखानदारांनी परस्पर नाला वळवल्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या कायम राहिली आहे। त्यामुळे नाल्यासाठी होणारा 5 कोटीचा खर्च वाया जाणार आहे। दरम्यान या संदर्भात पालिका प्रशासन उघडपणे काही बोलण्यास तयार नसली तरी विकास आराखड्यात नाल्याची रुंदी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ठेवली जाईल असं म्हणून आपली जबाबदारी झटकण्यात येते। एकमत न्यूज अंबरनाथ। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।